नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 5.4 पर्यंत शिकलात. आज आपण अतिशय महत्त्वाचा थेरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल थेरम ऑफ मिड पॉइंट्स ऑफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल शिकणार आहोत. त्याचं स्टेटमेंट आहे, द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ any two sides of a triangle is parallel to the third side and half of it. आता या ठिकाणी तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगलच्या एका साइडचा मिड पॉइंट दिलेला आहे. म्हणजे आपण कन्सिडर करूया ट्रायंगल एबीसी. एबी साइडचा पी हा मिड पॉइंट दिलेला आहे आणि एसी साइडचा क्यू हा मिड पॉइंट दिलेला आहे. या दोन्ही साइडचे मिड पॉइंट ला जॉईन करणारी सेगमेंट पी क्यू ही थर्ड साइड म्हणजे बीसी ला पॅरलल असते आणि परत पी क्यू ही बीसीच्या हाफ असते असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण गिव्हन मध्ये लिहूया, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट पी is midpoint of side AB and Q is midpoint of side AC. हे गिव्हन दिलंय तुम्हाला. टू प्रूव्ह, first what to prove? What is the statement? The segment joining midpoints of any two sides of a triangle means PQ segment. ही काय? is parallel to the third side. म्हणजे BC ला parallel means PQ parallel to BC. हे प्रूव्ह करायचंय. And half of it means PQ is equal to 1/2 into BC. Now construction. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय करणार आहोत? पी क्यू ही सेगमेंट प्रोड्यूस करणार आहोत आर पर्यंत, सच दॅट पी क्यू इज इक्वल टू क्यू आर अँड ड्रॉ सेगमेंट आरसी. सेगमेंट आरसी ड्रॉ करणार आहोत. कंस्ट्रक्शन, प्रोड्यूस सेगमेंट पी क्यू अप टू आर सच दॅट पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इन दिस वे. म्हणजे पी क्यू आणि क्यू आर हे काय झालेत? सारखे झालेत आणि आर सी आपण जॉईन केला. आता आपण प्रत्यक्षात प्रूव्ह करूया. प्रूफ इन ट्रायंगल AQP, आपण AQP ट्रायंगल मध्ये गेलोत अँड ट्रायंगल CQR, AQP अँड CQR या दोन्ही ट्रायंगल मध्ये बघा. सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR. कंस्ट्रक्शन प्रमाणे आपण इथे रिझन देणार कंस्ट्रक्शन. पुन्हा सेगमेंट AQ कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QC. गिव्हन दिलंय तुम्हाला, Q इज मिड पॉइंट ऑफ AC मीन्स AQ इज इक्वल टू QC. हे झालं आपलं गिव्हन. अँगल AQP कॉन्ग्रुएंट टू अँगल CQR. हे दोन्ही अँगल बघा, AC PR या सेगमेंट क्यू मध्ये इंटरसेक्ट करतात. मग होणारे दोन्ही अँगल कुठले झालेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे कसे असतात? नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. अँगल AQP कॉन्ग्रुएंट टू अँगल CQR, व्हर्टिकली अपोजिट angles. Therefore, these two triangles are congruent by side angle side test. म्हणजे triangle AQP congruent triangle CQR by SAS test. By SAS test. If two triangles are congruent, then the corresponding angles also congruent. Therefore, I write here angle PAQ, this angle, congruent to angle RCQ. Corresponding angles of congruent triangle. Here
angle PAQ, angle RCQ. These are the alternate angles when AC is the transversal of AB and RC. लक्षात घ्या इकडे PAQ म्हणजेच BAC आणि RCQ म्हणजेच RCA. म्हणजे AC आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तेव्हा अँगल BAC आणि अँगल RCA हे अल्टरनेट अँगल होतात AB आणि RC यांची AC ट्रान्सव्हर्सल असताना. म्हणून आपण लिहिणार लाईन AB पॅरलल टू लाईन CR. अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन द लाईन्स आर पॅरलल. लक्षात आलं? दॅट इज हियर I write here AB parallel to line CR. That is, you also write this. AB means PB parallel to RC. Therefore, I write segment PB parallel to segment CR. APB betweenness. I name the statement first. Now, segment AP congruent to segment CR. Segment AP congruent to segment CR. Why? Corresponding sides of congruent triangle. Here triangles are congruent, hence the corresponding sides also congruent. Statement number 2. Again, here P is the midpoint of AB, means segment AP congruent to segment PB. Hence I write here segment AP congruent to segment PB. This is a given, or P is a midpoint of segment AB. From equation 2 and 3, here segment AP congruent to segment CR, segment AP congruent to segment PB, means segment PB and segment CR are congruent. Hence I write here segment PB congruent to segment CR. From 2 and 3, name statement number 4. Now, from 1 and 4, PB parallel to CR, PB congruent to CR. If in a quadrilateral one pair of a quadrilateral is parallel and congruent, then that quadrilateral is a parallelogram. Therefore, from 1 and 4 I write here quadrilateral PBCR is a parallelogram in figure. This PB RC parallel, again PB congruent to RC, hence PBCR is a parallelogram. Understand? Now, therefore I write here segment PR parallel to segment BC. Where is the PBCR? PBCR is a parallelogram. Therefore, BC PR are the opposite sides. Means these also parallel. Hence I write here segment PR parallel to segment BC. Opposite sides of a parallelogram. That is, here PR, I also write PQ. PR parallel to BC means PQ parallel to BC. Hence, segment PQ parallel to segment BC, PQ are betweenness, and PR is equal to BC. Opposite sides of a parallelogram are congruent or equal. PR is equal to BC, but PQ is equal to 1 upon 2 PR. Here this PQ is equal to 1 half PR because PQ is equal to QR according to construction. Therefore PQ is equal to 1 half PR. I write here. Therefore I write in next PQ is equal to 1 upon 2. Instead of PR I substitute here BC because PR and BC are equal from 5. Therefore PQ is equal to 1 half BC. Hence this theorem is proved. Now the next theorem is converse of midpoint theorem. Statement: if a line drawn through the midpoint of one side of a triangle and parallel to the other side, then it bisect the third side. तुम्ही आधी मिडपॉइंट थेरम शिकलात, त्याच्यामध्ये काय दिलं होतं, ट्रायंगल
ट्रायंगलच्या दोन साईडचे मिड पॉइंट जॉईन करणारा सिगमेंट हा थर्ड साईडला पॅरलल आणि थर्ड साईडच्या हाफ असतो असं आपण शिकलात. आता कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम मध्ये काय दिलं तुम्हाला, समजा ट्रायंगल एबीसी दिलेलं आहे तुम्हाला. ही जी पहिली साईड आहे तिचा मिड पॉइंट दिला डी, साईड एबीचा डी काय दिलेला आहे मिड पॉइंट डी, आणि या मिड पॉइंट मधून जाणारी लाईन ही सेकंड साईडला काय पॅरलल दिलेली आहे. तर तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की हा ई हा एसीचा काय मिड पॉइंट आहे. पुन्हा मी एकदा सांगतो, दिलं काय तुम्हाला ट्रायंगल एबीसी दिलेला आहे, फर्स्ट साइड ए बी चा मिड पॉइंट दिलेला आहे डी, या मिड पॉइंट मधून जाणारी लाईन एल ही सेकंड साइडला पॅरलल आहे. लाईन एल ही एसी ला ई मध्ये इंटरसेक्ट करते. डी इज अ मिड पॉइंट ऑफ साइड ए बी, लाईन एल इज पॅरलल टू साइड बी सी असं दिलेलं आहे. आणि शो काय करायचं तुम्हाला, ई इज अ मिड पॉइंट ऑफ ए सी मीन्स ए इज इक्वल टू ई सी. याला आपण कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम असं म्हणतो. आता आपण गिवन बघूया. पॉइंट डी इज द मिड पॉइंट ऑफ साइड ए बी ऑफ ट्रायंगल एबीसी. लाईन एल पासिंग थ्रू द पॉइंट डी अँड पॅरलल टू साइड बी सी इंटरसेक्ट्स साइड ए सी इन पॉइंट ई. ते दिलेलं आहे. टू प्रूव्ह ए इज इक्वल टू सी, शो काय करायचं, ए इज इक्वल टू सी मीन्स ई इज अ मिड पॉइंट ऑफ ए सी. कन्स्ट्रक्शन थ्रू पॉइंट सी, हा जो पॉइंट सी दिलेला आहे याच्यातून जाणारी मी अशी सिगमेंट ड्रॉ करतो की जी बरोबर बीडी ला म्हणजेच ए बी ला पॅरलल असले, ए बी पॅरलल टू सी एफ असं मी कन्स्ट्रक्शन केलं बघा. थ्रू पॉइंट सी ड्रॉ लाईन सी एफ पॅरलल टू साइड ए बी टू इंटरसेक्ट लाईन एल ऍट एफ, एफ मध्ये इंटरसेक्ट करते सच दॅट डीईएफ बिटवीननेस. लक्षात आलं, सी एफ पॅरलल टू ए बी ड्रॉ केला मी आणि हा एल ला एफ मध्ये इंटरसेक्ट करतो. आता आपण प्रूफ बघूया. According to construction, CF parallel to AB, line CF parallel to line AB, and AC is the transversal. बघा, CF AB parallel दिलंय, AC ट्रान्सव्हर्सल दिलेलं आहे. तर इथे होणारे दोन अँगल बघा, हे अँगल्स, हा अँगल आणि हा अँगल, हे कोणते अँगल असणार, अल्टरनेट अँगल्स. हे आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. अँगल बीएसी कॉन्ग्रुएंट टू अँगल एफसीए म्हणून दिलं बघा. अँगल बीएसी कॉन्ग्रुएंट अँगल एफसीए, त्याला आपण अल्टरनेट अँगल थेरम म्हणतो, बाय अल्टरनेट अँगल थेरम. आता बीएसी हाच मी डीए लिहू शकतो. अँगल बीएसी मीन्स अँगल डीए, डिफरंट नेम ऑफ द अँगल. एफसीए तेच मी एफसीई लिहू शकतो, म्हणून लिहिणार मी अँगल डीएई कॉन्ग्रुएंट अँगल एफसीई, डिफरंट नेम्स ऑफ अँगल्स. स्टेटमेंट 1 दिलं त्याला. लक्षात आलं. आता आपण क्वाड्रिलॅटरल डीबीसीएफ कडे वळूया. गिवन मध्ये बघा, डीएफ और लाइन एल पॅरलल टू बीसी मीन्स डीएफ पॅरलल टू बीसी हे झालं अकॉर्डिंग टू गिवन. अगेन फ्रॉम कन्स्ट्रक्शन दिस सीएफ पॅरलल टू ए बी मीन्स सीएफ पॅरलल टू डीबी. मग या क्वाड्रिलॅटरलच्या बघा अपोजिट साइड्स पॅरलल झाल्यात, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल काय झाला, पॅरलेलोग्राम. म्हणून मी लिहितो बघा, इन क्वाड्रिलॅटरल डीबीसीएफ साइड डीएफ पॅरलल टू साइड बीसी गिवन, साइड डीबी parallel to side CF construction. Therefore, quadrilateral DBCF is a parallelogram by definition. लक्षात आलं. आता पॅरेलोग्राम असेल तर त्याच्या अपोजिट साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट. म्हणून सिगमेंट डीबी कॉन्ग्रुएंट टू सिगमेंट सीएफ, अपोजिट साइड्स ऑफ ए पॅरेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. लक्षात आलं बघा. पुन्हा
DB आणि CF या दोन्ही साईड काय झाल्यात, कॉन्ग्रुएंट झाल्या. DB ला अशी मार्क आहे, मी इथे पण सेम मार्क करतो. लक्षात आलं. पुन्हा सिगमेंट DB कॉन्ग्रुएंट टू सिगमेंट AD गिवन दिलंय तुम्हाला ना. D is a midpoint of AB means DB and AD are congruent given. स्टेटमेंट नंबर 3 आणि याला आपण स्टेटमेंट 2 दिलं. आता बघा ना, फ्रॉम 2 and 3 सिगमेंट DB सेम आहे, म्हणजे सिगमेंट CF सिगमेंट AD हे काय झालं, सेम झालं, म्हणजे कॉन्ग्रुएंट झालं. देअरफॉर सिगमेंट AD कॉन्ग्रुएंट टू सिगमेंट CF फ्रॉम 2 and 3 स्टेटमेंट नंबर 4. लक्षात आलं. आता इथे बघा, इन ट्रायंगल ADE अँड ट्रायंगल CFE कडे जाऊया आपण. ट्रायंगल ADE अँड ट्रायंगल CFE याच्यामध्ये बघा, ADE कॉन्ग्रुएंट टू CF आपण शो केलं. पुन्हा अँगल DAE कॉन्ग्रुएंट टू अँगल FCE हा पण शो केला. पुन्हा या ठिकाणी बघा, अँगल AED कॉन्ग्रुएंट टू अँगल CEF हे दो अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल. लक्षात आलं. म्हणजे या ट्रायंगलचे 2 अँगल आणि 1 साइड, या ट्रायंगलचे 2 अँगल आणि 1 साइड, म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल SAA टेस्टने काय झालेत, कॉन्ग्रुएंट झालेत. लक्षात आलं. मग आपण बघूया, इथे लिहूया. अँगल DAE कॉन्ग्रुएंट टू अँगल FCE कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. सिगमेंट AD कॉन्ग्रुएंट टू सिगमेंट CF स्टेटमेंट फ्रॉम 4. अँगल AED congruent to angle FCE vertically opposite angles. Therefore, triangle ADE congruent triangle CFE SAA test. Here, triangles are congruent. Then, their remaining elements also congruent. Hence, segment AE congruent to segment CE. Corresponding sides of congruent triangle, that is AE is equal to CE, means E is the midpoint of AC, hence the theorem is proved.